रामकृष्ण हरी माऊली. ज्ञानेश्वरीतील अध्याय 10वा, ओवी क्रमांक 112 पासून पुढे सुरुवात करूया. तत्पूर्वी थोडक्यात सांगायचं होतं की ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी जे ज्ञान प्राकृत मराठी भाषेत लिहिलं त्याचं जे रूपांतर मराठी भाषेत आहे नाना महाराज साखरे यांनी लिहिलेलं ते आपण वाचन करत आहोत. माऊलींनी सांगितलेलं हे ज्ञान जसंच्या तसं आपल्याला उमगेल असं नाही, कारण प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेमध्ये खूप फरक असतो. माऊलींनी सांगितलेलं जसंच्या तसं जर लक्षात आलंच असतं तर आज प्रत्येकजण ज्ञानेश्वर माऊली बनले असते. याला आधार आहे की गुरुकृपेशिवाय हे लाभत नाही, आणि ही गुरुकृपा ही श्रद्धेने आणि विश्वासाने प्राप्त होते. गुरुकृपा म्हणजेच काय तर संपूर्ण अस्तित्वाचा आशीर्वाद म्हणजे गुरुकृपा आहे. ही ज्याला लाभते त्याला काय अशक्य होईल. म्हणून गुरूंवरती पूर्ण श्रद्धा ठेवून आणि पूर्ण विश्वासाने तुम्ही हे करायला सुरुवात करा. वाचायला सुरुवात करा किंवा ऐकायला सुरुवात करा किंवा नामस्मरणाला सुरुवात करा. कुठलीही एक साधना तुम्ही जर गुरूंच्या पूर्ण भक्तिभावाने सुरुवात केली तर मात्र ती तुम्हाला पूर्णपणे लाभदायक ठरते. ज्ञानेश्वरीतील अध्याय 10वा, ओवी क्रमांक 112 पासून पुढे आपण पाहूया. भगवंत म्हणतात, अर्जुना, या सर्व जगाचा उत्पन्न करता व पालन करताही मीच एक आहे. अरे, ज्याप्रमाणे अनेक लाटांचा जन्म पाण्यातच होतो, त्यांना आश्रय पाण्याचाच असतो, त्यांचे जीवनही पाणीच असते, आणि याप्रमाणे त्यांना सर्व जसे त्या ठिकाणी पाणीच आहे, याप्रमाणे या सर्व विश्वात माझ्याशिवाय दुसरे काही नाही. अशा प्रकारे मी सर्वव्यापक आहे असे जाणून जे खऱ्या उत्कंठेने व प्रेमभावाने वाटेल त्या ठिकाणी मला भजतात, देश काल वर्तमान या सर्वांपासून मी भिन्न नाही असे जे जाणतात, ज्याप्रमाणे वायू हा आकाशरूप होऊन आकाशातच संचार करतो, त्याप्रमाणे जे आत्मज्ञानी सर्वव्यापक असा जो मी, त्या मला मनात आठवून सुखाने त्रिभुवनात कालक्रमणा करतात. आणि जो जो प्राणी दृष्टीस पडेल त्याला त्याला ईश्वर समजणे हा माझा खरा भक्तियोग आहे असे तू समज. ते चित्ताने मद्रूपच झाले व माझ्याच योगाने ज्यांचे प्राण तृप्त आहेत व जे ज्ञानाच्या नादात जिवंतपणाचे किंवा मरणाचे त्यांना भान राहत नाही. नंतर बोधाच्या जोरावर ते कौतुकाने सुख संवादात नाचू लागतात. अशा स्थितीत एकमेकांमधील देण्याघेण्याचा व्यवहार ज्ञानाचाच होतो. ज्याप्रमाणे जवळजवळ असलेले तलाव पाण्याने भरून गेल्यावर त्यांचे पाणी एकमेकात मिसळते आणि मग लाटांना लाटाच आश्रयभूत होतात, त्याप्रमाणे ज्ञानी एके ठिकाणी मिळाल्यावर ब्रह्मानंदरूपी लाटा एकात मिसळतात. त्या ठिकाणी आत्मबोध हा आत्मबोधाला आत्मबोधाचाच अलंकार घालून मिरवतो. ज्याप्रमाणे सूर्याने सूर्यालाच ओवाळावे आणि चंद्राने चंद्रालाच आलिंगन द्यावे, अथवा दोन ओक सारख्या योग्यतेचे म्हणजे एकरूप होतात, त्याचप्रमाणे ब्रह्म ऐक्याचा संगम होतो. त्यात अष्टसात्विक भावरूपी केरकचरा तरंगून आला म्हणजे ते ज्ञाते संवादरूप चव्हाट्यावरील अधिपती बनतात. तेव्हा त्या ब्रह्मानंदाच्या भरात देहरूप गावाच्या बाहेर धावू लागून माझ्या प्राप्तीमुळे संतोष झाला अशी मोठ्याने गर्जना करू लागतात. गुरु शिष्यांच्या एकांतात जो एकाक्षरी मंत्र सांगायचा तो सर्वजण मेघाप्रमाणे तिन्ही लोकात गर्जना करून सांगतात. ज्याप्रमाणे कमळाची कळी विकसित झाल्यावर आपल्यातील मकरंद झाकू शकत नाही आणि राजापासून रंकापर्यंत सर्वांना आपल्या वासाची मेजवानी करते, त्याप्रमाणे जगतात माझे गुण गाऊन गाण्याच्या भरात ते स्तब्ध राहतात. देहभाव राहत नाही. त्या स्थितीत त्यांचा जीवभाव व देहभाव हे दोन्ही हरपतात आणि अशा प्रेमभरात ते रात्र व दिवस जाणत नाही. अशा प्रकारे जे आत्मतत्वाने माझे सुख परिपूर्ण घेतात त्यांना अर्जुना आम्ही जे काही द्यायचे
त्या ठिकाणचा शेलका वाटाच ते घेतात. कारण अर्जुना, ते ज्या मार्गाने माझ्याकडे येण्यास निघाले त्या मार्गाच्या दृष्टीने स्वर्ग व मोक्ष या आडवाटा असे त्यांना वाटते. म्हणून त्यांनी माझ्या ठिकाणी जी भक्ती केली त्या भक्तीमुळे त्यांना काही द्यावे असे मला जरी वाटले, परंतु मी जे काही त्यांना द्यायचे ते त्या भक्तांनी आपण होऊनच आपल्या अधीन करून घेतले आहे. आता माझ्या भक्तीचे जे प्रेमसुख ते जास्त वाढवावे व अशा माझ्या भक्तांवर काळाची दृष्टी न पडावी यासाठी मला जपले पाहिजे, एवढेच माझे आता कर्तव्य आहे. हे किरीटी, ज्याप्रमाणे लाडके लेकरू खेळत असता आई त्याजवर प्रेमदृष्टी ठेवून त्याच्या मागोमाग धावते व ते जो जो एक एक नवीन खेळ मागेल त्याप्रमाणे त्याला सोन्यासारखे पदार्थ करून ठेवते, त्याप्रमाणे माझ्या भक्ताच्या उपासनेचे संप्रदाय मला पोषण करावे लागतात. जे संप्रदाय वाढवल्याने माझे भक्त मला सहज येऊन मिळतात, ते संप्रदाय राखावे, विशेष करून वाढवावे हेच मला आवडते. भक्तांना माझी आवड असते म्हणून मलाही त्यांच्या अनन्यभावाची आवड असते, कारण माझ्या घरी प्रेमळ भक्तांची उणीव फार आहे. हे पहा, वरवर भक्ती करणाऱ्यांसाठी स्वर्ग मोक्ष हे 2 मार्ग उत्पन्न करून ठेवले आहेत आणि लक्ष्मीसह मी आपले शरीर शेषाचे स्वाधीन केले आहे. परंतु बाह्य शरीराव्यतिरिक्त जे एक अत्युत्कृष्ट सुख, आत्मसुख, ते प्रेमळ भक्तांकरता तसेच राखून ठेवले आहे. अर्जुना, इतके आम्ही प्रेमळ भक्तांना आपल्या जवळ करतो. या गोष्टी बोलून दाखवण्यासारख्या नाहीत, तर अनुभवाने समजणाऱ्या आहेत. म्हणून आत्मा जो मी, त्या माझी भक्ती हेच आपल्या जगण्यास कारण करून ज्यांनी माझ्याशिवाय इतर सर्व वस्तू व्यर्थ मानल्या, त्या शुद्ध आत्मज्ञानांकरिता मी कापराची मशाल पाजळून मशालजी बनून त्यांच्या पुढे पुढे चालतो. कारण की अज्ञानरूप रात्री जमलेल्या गर्द अंधाराचा नाश करून त्या भक्तांकरिता मी नेहमी ज्ञानरूपी सूर्योदय करतो. प्रेमळ भक्तांना प्रिय असा पुरुषोत्तम जेव्हा याप्रमाणे बोलला तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, माझे सर्व मनोरथ आज पूर्ण झाले. हे पहा महाराज, आपण माझ्यावरील संसाररूप केर चांगला झाडून टाकला आणि प्रभो त्यामुळे मी पुनर्जन्मापासून मुक्त झालो. अहो, माझे जन्म मी आपल्या डोळ्यांनी पाहिले व माझे जीवित आज मी माझ्या हाती आले असे मला वाटते. प्रभो, आपल्या मुखातून हे बोलणे ऐकून माझ्या आयुष्याचे सार्थक झाले आणि माझ्या दैवाचा भाग्योदय झाला. आता या वचनरूप सूर्याने माझ्या अंतर्बाह्य अज्ञान अंधकाराचा नाश झाला, म्हणून प्रभो तुमचे यथार्थ स्वरूप मला दिसू लागले. तरी कृष्णा, आपण परब्रह्म आहात, सर्व महाभूतांचे विश्रांती स्थान असून पवित्र आहात, सर्व जगाचे पालन करते आहात. तू ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचे आदिदैवत आहेस. तू 25वे तत्व जो पुरुष ते. हे स्वामी, तुम्ही अनादिसिद्ध असून तुम्हाला जन्मादी धर्म नाहीत, असे तुम्ही आहात असे मला आता समजले. तुम्ही 3 कालांचे चालक आहात. तुम्ही जीवकलेची मुख्य देवता आहात. तुम्ही ब्रह्मांडास आश्रयभूत आहात असे आता मला स्पष्ट कळाले. हे पहा, आणखी दुसऱ्या एका तऱ्हेने त्या गोष्टीच्या खरेपणाविषयी अशाच पुष्कळ गोष्टी ऋषींनी सांगितल्या आहेत, परंतु त्यांनी सांगितल्याचा खरेपणा आज मला कळून आला. पण ते सुद्धा तुम्ही कृपा केली म्हणूनच. एरवी नारद मुनी आमच्या घरी नेहमी येतात, ते सुद्धा हेच गात असतात, पण त्याचा अर्थ न समजता आम्ही गायन सुखच अनुभवत असतो. महाराज, आंधळ्याच्या गावी सूर्य जरी प्रकट झाला तरी त्याने फक्त कोवळ्या उन्हाने सुख घ्यावे, बाकी त्याला प्रकाश कसा दिसणार? त्याचप्रमाणे नारद हे अध्यात्म गायन करत असता मला त्यांच्या रागरागिणींचे माधुर्य वरचेवर तेवढे समजत असे, दुसरे काही नाही. त्याचप्रमाणे असित व देवल यांच्या तोंडूनही तुमचे याच प्रकारचे गुणानुवाद मी ऐकत असे, परंतु त्यावेळेस माझी बुद्धी विषयरूप विषाने व्यापली होती. विषयरूप विषाचा महिमा असा आहे की परमार्थ गोड असून जीवास कडू लागतो व विषय कडू असून गोड लागतात. आणखी दुसऱ्या विषयी काय सांगू? परंतु सर्वश्रेष्ठ जे व्यास ते मुनी देखील स्वतः आमच्या राजवाड्यात येऊन तुमच्या स्वरूपाचे असे वर्णन करत असत
परंतु एखाद्याला अंधारात चिंतामणी सापडून तो चिंतामणी नव्हे या बुद्धीने टाकून देतो आणि दिवस उगवल्यावर तोच चिंतामणी आहे असे ओळखतो. त्याप्रमाणे कृष्णा व्यासादिक मुनींची भाषणे ज्ञानरूप रत्नांच्या खाणीप्रमाणे असून तुमच्या उपदेशरूप सूर्याशिवाय त्यांच्याकडे मी दुर्लक्षच केले होते. ते आता तुमचे वाक्यरूपी किरण माझ्या हृदयात सर्वत्र फाकून ऋषींनी सांगितलेल्या त्या मार्गाविषयी अज्ञान फार नाहीसे झाले. महाराज, त्यांचे शब्द म्हणजे ज्ञानाचे बीज ते माझ्या हृदयरूपी खोली जमिनीत पडले होते, पण आता त्याला तुमच्या कृपारूप ओलाव्याने संवादरूपी फळे आली. अहो अनंता, नारदादिक संतांच्या भाषणरूपी नद्यास तुमचा व माझा जो संवाद तो संवादरूपी सुखाचा मी समुद्र झालो. हे प्रभो सद्गुरू, मी जन्मांतरीची जी जी उत्तम पुण्य केली त्यांनी तुमची प्राप्ती करून देऊन ती माझ्या ऋणातून मुक्त झाली. एरवी वाडवडिलांच्या मुखातून तुमचे गुणानुवाद माझ्या कानी पडत असत, परंतु तुम्ही कृपा केलीच नव्हती तोपर्यंत मी काहीच ओळखले नव्हते. म्हणून नशीब जेव्हा अनुकूल होते तेव्हा केलेले सर्व उद्योग सफल होतात. त्याप्रमाणे गुरुकृपा झाली म्हणजे ऐकलेले व अध्ययन केलेले सर्व खरे आहे असे अनुभवास येते. माळी झाडांना पाणी घालून जन्मभर जीवापाड मेहनत करतो, त्यांना ज्याप्रमाणे वसंत ऋतूशिवाय फळे येत नाही. अहो जेव्हा विषमज्वर याला उतार पडतो तेव्हाच गोड पदार्थ गोड लागतो. हे पहा, औषध हे आरोग्य झाल्याशिवाय चांगले म्हणता येत नाही. किंवा इंद्रिये वाचा प्राण यात जेव्हा चैतन्य येऊन संचार करते तेव्हाच त्याचे सार्थक होते. त्याप्रमाणे वेदशास्त्रांचा अथवा योगादिकांचा अभ्यास करूनही जेव्हा गुरूंची कृपा होते तेव्हाच त्यांचे सार्थक होते. याप्रमाणे अनुभव आल्यामुळे अर्जुन निश्चयपूर्वक संतोषाने नाचू लागला व देवास म्हणाला, तुमचे बोलणे माझ्या प्रत्ययास आले तेव्हा हे मुक्तिदात्या श्रीकृष्णा, मला खरोखर असा अनुभव आला की तुम्ही देव व राक्षस यांच्या बुद्धींना जाणण्याजोगे नाही. देवा, तुमच्या बोलण्याचा अनुभव न येता जो आपल्या ज्ञानाने तुम्हाला जाणले असे म्हणतो त्याला तुमचे ज्ञान होत नाही, असे माझ्या पक्के अनुभवाला आले आहे. ज्याप्रमाणे आकाशाचे मोठेपणा आकाशालाच समजतो, पृथ्वीचे वजन पृथ्वीलाच समजते, त्याप्रमाणे हे लक्ष्मीपते, तुमची सर्व शक्ती तुम्हीच जाणता. एरवी तुमची शक्ती आम्हाला कळली असा वेदातिक व्यर्थ गर्व करू पाहतात. अहो, मनाच्या गतीला कसे मागे टाकावे, वाऱ्याला वावेत कसे धरावे आणि बाहूंनी माया कशी तरून जावी, त्याचप्रमाणे तुमचे ज्ञान होणे फार दुस्तर आहे. म्हणून ते कोणाला होत नाही, तर तुमचे तुम्हाला समजते. महाराज, तुमचे ज्ञान तुम्हालाच आहे ते आपण दुसऱ्यांनाही समजून देण्यास समर्थ आहात. तर एकदा आमच्या हौसेच्या कपाळाचा घाम पुसून टाका. अहो प्राणीमात्रांचे उत्पादक, अहो संसाररूपी गजाचा नाश करणाऱ्या पंचानना, अहो सर्व देवांना पूज्य जगदाधिपते, आपण ऐकले का? तुमच्या मोठेपणाचा विचार केला तर तुमच्याजवळ उभे राहण्यासही आम्ही योग्य नाही अशी शंका येऊन जर आम्ही तुमची विनंतीच केली नाही तर आमच्या मनाच्या समाधानाला दुसरा उपाय नाही. चोहीकडे समुद्र नद्या जरी पाण्याने भरलेल्या आहेत तरी त्यांचा चातकास काय उपयोग, कारण त्याला ते कोरडेच. जेव्हा मेघांचे थेंब पडतील तेव्हाच त्याला पाणी मिळेल. त्याचप्रमाणे कृष्णा, जगतात जरी चोहीकडे गुरु आहेत तरी आम्हाला तुमच्या वाचून गुरु नाही. हे असो, आता तुमच्या विभूती सांगा. महाराज, आपल्या ज्या काही विभूती असतील त्यातून जेवढ्या व्यापक शक्तिमान सतेज तेवढ्या तुम्ही मला दाखवा. हे अनंता, ज्या तुमच्या विभूती तिन्ही लोकांना व्यापून आहे त्यातील मुख्य नावाजलेल्या असतील त्या मला सांगा. महाराज, मी तुम्हाला कसे जाणतो, नेहमी कशाचे चिंतन करावे, सर्व तुम्हीच आहात तर माझ्या हातून तुमचे चिंतन होणार नाही. ज्या संक्षेपाने आपल्या विभूती सांगितल्या त्यांचा विस्तार करून एक वेळेला सांगा. ज्या ज्या विभूतींच्या ठिकाणी तुम्ही आहात असे समजून चिंतन केले असता मला श्रम पडणार नाही, असा तुमच्या प्राप्तीचा जो उपाय तो स्पष्ट करून सांगा. रामकृष्ण हरी माऊली, ओवी क्रमांक 189 पर्यंत. रामकृष्ण हरी.